नमस्कार. मी माझ्या पुढील सिरीजमध्ये आपणास विनंतीपूर्वक सांगतो, की आपल्याला वाटतं की आजार. मी बऱ्याच लोकांना म्हणतो, की आजार म्हणजे नेमकं काय? तर आजार म्हणजे माझ्या दृष्टीने जी स्टेट ऑफ माइंड आहे, जी शरीरावर परिणाम करते व एखादी गोष्ट आपल्याला ताप येणं, थंडी वाजणं किंवा कुठलाही अवयव दुखणं किंवा तो अवयव उपयोगात न येणं, त्याचं कार्य करणं थांबणं म्हणजे माझ्या दृष्टीने आजार होय. म्हणजेच काय? शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, भौतिक या दृष्टिकोनातून ती व्यक्ती त्या क्षणी, त्यावेळी काही कारणाने कार्य व्यवस्थित करू न शकणं म्हणजेच आजार होय. मग आजार काही ॲक्यूट असतात. अचानक पोट दुखायला चालू होणं, त्याला ॲक्यूट म्हणायचं आणि क्रोनिक म्हणजे वरून जर माणूस पाहिला, तर तो आजारी वाटत नाही. पण त्याच्या यातना, वेदना, त्याची मनस्थिती, तो जे काय भोगतो, हे त्यालाच माहिती असतं. म्हणजेच असे आजार, की कोणाला बोलता येत नाही, सांगता येत नाही. मग त्यासाठी आपल्याला असं वाटतं, की माझ्या आजाराचा एकमेव उपाय करणारी व्यक्ती म्हणजे डॉक्टर. मग डॉक्टरांना ज्या पद्धतीने शिकवलेलं असतं, समजवलेलं असतं, त्यांनी समजून घेतलेलं असतं, त्यांच्या परिस्थितीनुरूप त्यांनी मनाची तयारी करून ठेवलेली असते, की एखाद्या पेशंटला कशा पद्धतीने बोलावं, कशा पद्धतीने सांगावं, काय सांगितलं तर नेमका त्याच्या मनावर परिणाम होईल. मग ती भीती दाखवणंही असो व काय इंजेक्शन कुठली दिली तर त्याला उपयोग होईल, कुठल्या गोळ्या दिल्या तर त्याला उपयोग होईल. याची पद्धती प्रत्येक डॉक्टरनी वेगवेगळ्या पद्धतीने शोधून काढलेली असते. त्यामुळे बऱ्याच लोकांना नेमका मला आजार काय आहे, हेच कळत नाही. जे एक्स-रेमध्ये येतं, जे MRIमध्ये येतं, जे ब्लड रिपोर्टमध्ये येतं, जे सोनोग्राफीमध्ये येतं, त्याला आपली बऱ्याच अंशी मान्यता असते व तेच आपण सत्य बऱ्यापैकी समजून त्याच्यावर त्या पद्धतीने विलाज करण्याचा प्रयत्न करतो. पण ते करूनसुद्धा बऱ्याच वेळेला माझ्या लक्षात आलं, की पेशंटला अजून काहीतरी हवं आहे. जे आताच्या प्रचलित पद्धती आहेत, त्यापेक्षा वेगळं जर दिलं, वेगळ्या पद्धतीने जर मार्ग काढला, की जो नेमका पेशंटला हवा आहे, तो काढला तर तो निश्चितच एका वेदनेतून, यातनेतून किंवा आर्थिक जी काही फसवणूक चाललेली आहे, पेशंटची बऱ्याच लोकांची परिस्थिती नसते. ते कुठून तरी कर्ज काढतात, काही विकतात व आपले बरं होण्यासाठी प्रयत्न करतात. काही लोक तर मी असे पाहिले, की आता डॉक्टर मी मरायला तयार आहे, पण अ, मी विलाज नाही करू शकत किंवा डॉक्टर केवळ आपणच आता शेवटचा डॉक्टर म्हणून आपल्या इतके वैतागलेले असतात. त्यांच्या भावना, बऱ्याच लोकांच्या डोळ्यात पाणी येणं, पैसे नसल्यामुळे ते विलाज करू न शकणं. अ, बऱ्याच वेळेला लोकांकडे पैसे असूनही सुद्धा नेमका काय विलाज करायचा हेच कळत नाही. वयानुरूप ऑपरेशन होत नाहीत. काही म्हणजे सगळ्या अडचणी डॉक्टर लोकांनाही असतात. त्यांनाही बऱ्याच वेळेला वाटतं, की आपण यांना मदत करायची आहे. पण कुठेतरी त्यांच्याही गोष्टी कमी पडतात, की त्यांचं शिक्षण कमी पडत नाही, पण त्यांना जे शिकवलेलं असतं, ते कमी पडतं. त्यांना जी माहिती झालेली असते, ते कमी पडतात. मग बरेच डॉक्टर नंतर पुढे रेफर करतात, की बाबा मला इथं नाही तर मोठ्या हॉस्पिटलमध्ये जा, चांगल्या ठिकाणी जा, अमुक-अमुक ह्या डॉक्टरांना म्हणजे याबाबत माहिती आहे. मग ते ॲलोपॅथी असो, आयुर्वेद असो. पण सर्व करूनही काही लोकांना निश्चित स्वरूपाचं यश मिळत नाही. मग मी त्याचा शोध घेत मी काही गोष्टी समजून घेतल्या, प्रयत्न केले, औषधं, काही लोकांची मदत घेतली, डॉक्टरांची मदत घेतली, तरीही काही वेळेला विलाज झालेला नाही. माझ्या लक्षात आलं, की औषधांशिवाय सुद्धा एक वेगळ्या काही गोष्टी आहेत. मग काही ठिकाणी वेलनेस सेंटर्स निघाली,
काही ठिकाणी फिटनेस सेंटर्स निघाली, काही ठिकाणी हीलिंग सेंटर्स निघाली. मी तिथंहीच गेलो, त्या गोष्टी पाहिल्या. काही थेरपी सेंटर पाहिली. मी तिथंही गेलो. काही थेरपी शिकल्या, काही अनुभवल्या, काही केल्या, काही समजून घेतलं. पण माझ्या असं लक्षात आलं, की माणसाला अजून काहीतरी पाहिजे. म्हणजेच आपल्याला काही गोष्टीवर विश्वास बसेल न बसेल, पण वास्तुशास्त्र म्हणा, आपल्या हातातील घड्याळ म्हणा, आपली पाल्मिस्ट्री म्हणा, आपल्या अशा वृक्ष, वनस्पती म्हणा, म्हणजे तुकाराम महाराजांनी सांगितलं, वृक्षवल्ली आम्हा सगळे सोयरे. पण ते मी ज्यावेळेला एक वेगळी पद्धत बघितली, की साधे उंबराच्या झाडावरून आपल्याला आयुर्वेदिकदृष्ट्या एक वेगळंच सांगितलेलं आहे, पण तंत्रशास्त्रामध्ये त्याचा वेगळाच वापर आहे. बरेच रोगी मी कॅन्सरमुक्त झालेले पाहिले. बरेच लोक आता हा जगणार नाही, पण तोही जिवंत राहिलेला मी पाहिला. त्यांचा अभ्यास केला. त्या लोकांची मानसिकता, विचारसरणी, वागण्याची पद्धती, झालेला आघात पचवण्याची शक्ती, म्हणजे ह्या वेगळं काहीतरी मला त्यांच्यात दिसलं, जाणवलं, समजून घेतलं. ते कुठं गेले, नेमकं काय केलं, याचा अंदाज बांधला. बऱ्याच लोकांकडं तेवढी आर्थिक स्थिती नसल्याने त्यांची इच्छा असूनसुद्धा त्या काही गोष्टी करू शकले नाही. मग मी माझ्या थोड्याशा विचाराने, की सर्वसामान्यांना परवडेल व डॉक्टरांनाही आवडेल, वेगळं काहीतरी समाजाला देता येईल, मांडता येईल, असं मी जे काय असतागत 10 ते 15 वर्ष मी सातत्याने ह्या गोष्टींचा अभ्यास केला. नेमकं समाजात काय महत्त्वाचं आहे, काय गरजेचं आहे. माझ्या दृष्टिकोनातून आर्थिक कमी असणं, तोही एक आजारच आहे. समाजात नीट न वावरणं, समाजाला त्रास देणं, तोही एक आजारच आहे. आदरणीय किरण बेदीजींनी दाखवून दिलं, की अशा लोकांना विपश्यना केली तर तेही बदलू शकतात. म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचे आजार आहेत आणि त्याला वेगळ्या पद्धतीच्या ट्रीटमेंट आहेत. म्हणून एक वेगळ्या पद्धतीने मी ह्या कोर्सचं डिझाईन केलेलं आहे. मग ते आध्यात्मिक असो, सामाजिक असो, सर्व अंगाने उपयोगी ठरून कौटुंबिकदृष्ट्या ज्या घराला घरपण नाही, तेही एक आजारपणच असतं. करिअरच्या दृष्टीने जो सेट माणूस नाही, की नेमकं काय करू? या वयातसुद्धा तोटा येतोय. मला कौटुंबिक टेन्शन आहे. म्हणून माझी लेवल आहे का, की मी जर समजा एखाद्याला शेअर्समध्ये यश मिळत गेलं, तर मग माझ्यासारख्याने पण ते करावं का? मग नेमकं मी करू नाही ते केलं, मग त्याचं कर्ज झालं, तर मग मला काय करावं लागेल? अशी काही लोकं मी बरीच बघितली, की ते आत्महत्येपर्यंत गेली. म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून गणित न जुळणं, हे सुद्धा मनात वाईट विचार येऊन, म्हणजे मनात वाईट विचार येणं हाही एक आजारच आहे. परिस्थिती समजून न घेणं, परिस्थितीला सामोरं नीट न जाता येणं, वेगळाच अर्थ काढणं, अनपेक्षितरित्या आपण बदलणं, हे सगळ्या गोष्टी आपल्याला कारणीभूत शारीरिक आजार साठी सुद्धा कारणीभूत ठरतात. मग अशा आजारावर उपाय काय? करिअर सेट करायचं असेल तर नेमकं करायचं काय? घराला घरपण द्यायचं म्हटलं तर करायचं काय? आरोग्य जर नीट राखायचं म्हटलं तर करायचं काय? मग आपल्याकडं काही निसर्गोपचार तज्ज्ञ आहेत. ते त्यांच्या परीने योग्य आहेत. काही डॉक्टर्स आहेत, MBBS, MD आहेत, ॲलोपॅथीचे डॉक्टर आहेत. त्यांच्या परीने ते अगदी योग्य आहेत. काही आयुर्वेदिक आहेत. पण डॉक्टरांपेक्षाही वेगळे काही आजार आहेत. त्याला त्या पद्धतीचे डॉक्टर्स पाहिजेत आणि ते समाजात अजून प्रॉपर पद्धतीने नाहीत, योग्य पद्धतीने नाहीत. मग काय केलं तर बदलू शकतं? मला इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय करायचा आहे. मग मी कशा पद्धतीने काय केलं तर मला कुठले ग्रह त्याच्यासाठी उपयोगाचे आहेत? माझ्यासारख्याने नेमका कुठला व्यवसाय करावा? माझ्या घरात सतत माणसं आजारी पडतायत, तर त्यासाठी मी नेमकं काय करावं? आमच्या घरात मूल जन्माला येत नाही, तर त्यासाठी मी काही असे उपाय आहेत का? डॉक्टरकीनंतरसुद्धा
मी कुठल्याही डॉक्टरकीच्या विरोधात नाही. पण त्याला योग्य तो पाथ, योग्य ती दिशा, योग्य ते मार्गदर्शन करणारी अशी अजून योग्य अशी संस्था नाही, की त्यांना समाजात खरोखर मदत करायची आहे. एक वेगळ्या पद्धतीने समाजकार्य करायचं आहे. थोडे पैसे पण घ्यावे, नाही असं नाही. फुकटात दिल्यावर, मोफत मिळाल्यानंतर लोकांना त्याची किंमत कळत नसते. पण प्रत्येक गोष्टीचं एक मोजमाप असावं. समाजात असलेली आपली ओळख अजून चांगल्याकडे नेता यावी. समाजामध्ये मान, पान, इज्जत, किंमत मिळावी. समाजाचं असलेले अश्रू पुसावेत. असं कुणीतरी हवं असतं समाजाला. कुणीतरी स्वातंत्र्य मिळवून देणारा गांधीजींसारखा लीडर हवा असतो. तसंच आरोग्याच्या दृष्टिकोनातून, आर्थिक दृष्टिकोनातून, करिअरच्या दृष्टिकोनातून स्वतंत्र व्हावं. आपल्याला समाजात काहीतरी येतंय. आपला स्वतःचा ठसा निर्माण करता यावा. समाजामध्ये इज्जत कमवता यावी. आपल्या कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करता याव्यात. अशासाठी काही गोष्टी आर्थिक, सामाजिक गोष्टी गरजेच्या असतात. ज्यांची क्षमता आहे त्यांना ते निश्चितच मिळावेत. आणि त्याच दृष्टिकोनातून मी हे काम करण्याचा विडा उचलतोय किंवा प्रयत्न करतोय. छोटीसं खारीचा प्रयत्न करतोय. या अगोदर काही समाजात लोक कामही करत असतील, समाजाला उपयोगी ठरत असतील. पण ज्या प्रमाणात समाजाला गरज आहे अजून तेवढ्या गोष्टी नाहीत. आदरणीय मोदी साहेबांनी आयुर्वेदिक, ॲलोपॅथीची कॉलेजं वाढवली, पण याचा उपयोग त्या ठिकाणी होत नाहीत. हे वेगळे आजार आहेत, ह्या वेगळ्या समस्या आहेत, ह्या वेगळ्या पद्धती आहेत. म्हणून मी माझ्या त्या पद्धतीचं आकलन करून एक वेगळा कोर्स डिझाईन करतोय, डेव्हलप करतोय. समाजासाठी त्याचा वापर करतोय. येणाऱ्या युगाबरोबर त्याची योग्य सांगड घालतोय. येणाऱ्या काळाबरोबर त्याची योग्य सांगड घालतोय. BMS, BHMS, काही डिप्लोमा डॉक्टर्स, काही अशी जी मंडळी आहेत जी होतकरू आहेत, त्यांना काहीतरी समाजासाठी करायचं आहे. पण त्यांचं बुद्धीचा वापर योग्य पद्धतीने होत नाही. काही ठिकाणी धाडस कमी पडतं, काही ठिकाणी पैसा कमी पडतो, काही ठिकाणी नोकरीला नाईलाज म्हणून राहावं लागतं. स्वतःची प्रॅक्टिस करण्यामागे काही मर्यादा येत आहेत. अशा सर्वांसाठी मी एक वेगळा प्लॅटफॉर्म, वेगळी गोष्ट घेऊन समाजासमोर येतोय. मग बऱ्याच लोकांना त्यांचे आजार घड्याळावरून कसे ओळखायचे, कपड्यावरून कसे ओळखायचे, आपली असलेली चक्र कशी जागृत करायची, आपले रंगावरून कशा गोष्टी जायच्या, आपला लोगो नेमका काय असावा, आपल्या हस्तरेषातून समोरच्या माणसाला कसं मार्गदर्शन करून त्याला कसं नेमकं पुढं पाठवावं. लग्न जमत नाही, जमलं तर ते टिकत नाही, मुलं होत नाहीत, झाली तर ते टिकत नाहीत. नेमकं पालनपोषण कसं करावं, काय करावं, 9 महिने 9 दिवस नेमकं काय खावं तर नैसर्गिक बाळंतपणं होतील. नको ती व्यसनाधीनता हल्ली वाढलेली आहे. कोणालाही हौस नसती वाईटाकडे जाण्याची किंवा व्यसनाधीन होण्याची. मग ते इच्छा नसतानाही माणूस तिकडं ढकलला जातोय. रोजचं कामाचं प्रेशर आहे. काही आजार, मणक्याचे आजार हल्ली खूप वाढलेले आहेत. कारण असलेली कॉम्प्युटरवाल्यांची व्यावसायिक स्थिती म्हणजे त्यांचं ते कामाचं स्वरूपच तसं आहे. 12-12 तास, 14-14 तास प्रेशरमध्ये एकाच जागी बसणं, शरीराची अवयवांची हालचाल न होणं, विचारात तोचपणा येणं, मोनोटोनसपणा येणं, त्याच्यामुळं चहा वगैरे किंवा अशी उत्तेजक द्रव्ये घेण्याची सवय पहिल्यांदा छोटी स्वरूपात लागणं व आता हल्ली व तीच लाईफस्टाईल बनणं. आणि लाईफस्टाईलमुळं येणारे जवळजवळ 90% आजार आहेत. म्हणून ती लाईफस्टाईल कशी चेंज करायची, आपली विचारसरणी कशी बदलायची, आपल्या मान्यता, आपल्या समज, आपल्या आलेल्या सगळ्या गोष्टी कसं बदलून अजून चांगल्याकडं जायचं. जीवन पुन्हा नाही, परत गेलेले क्षण येणार नाही. स्ट्रेस फ्री लाईफ कसं जगायचं, कसं जगायला शिकायचं, याच्यासाठी मी खास हा कोर्स सरकारी सर्टिफिकेटद्वारे मी तयार केलेला आहे. तुम्हाला 12वी पास ते वयाची फारशी विशेष अट नाही. फक्त सामाजिक सेवा करण्याची आतून तळमळ हवी.
योग्य तो पैसाही मिळेल, पण खरी गोष्ट आहे ती समाजाला जागृत करण्याची, समाज घडवण्याची. हे आपण सगळे मिळून आपल्या खांद्यावर ओझं घेऊ आणि आपल्याबरोबर इतरांनाही जगण्याचा आनंद देऊ, ही माझी इच्छा आहे. नमस्कार. नक्कीच तुम्हाला इंटरेस्ट येईल, आवड वाढेल. समाजाला आपण वेगळं देऊ, समाजाचा वेगळा दृष्टिकोन निर्माण करू, अवेअरनेस जागृत करू. समाज कुठंतरी अशा गोष्टीची वाट पाहतोय, कुणाची तरी वाट पाहतोय. त्यांना आपण आपल्या पद्धतीने माहिती करून देऊ, समजून सांगू, समजून घेऊ. आपण कराल, आपण मदत कराल, सामील व्हाल. मी एकटं काही करू शकत नाही. आपली मदत आम्हाला हवी आहे. धन्यवाद.